हॅलो नमस्कार. शरद फुलकर अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण एकंदरीत 3 जाहिराती पाहत आहोत. तर त्यापैकी पहिली जाहिरात ही आहे शंकर शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ, रुई तलाव, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ द्वारा संचालित अल्पसंख्याक दर्जा प्राप्त बळीराम राठोड विमुक्त जाती भटक्या जमाती कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रुई, तहसील रुई तलाव, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी एकंदरीत एकच पदसंख्या असलेले उच्च माध्यमिक शिक्षणाचे शिक्षण सेवकाचे पद रिक्त आहे. एक पदसंख्या आहे. MSc रसायनशास्त्रामध्ये पाहिजे, सोबत BEd असायला हवे द्वितीय श्रेणीमध्ये. वेतन व भत्ते शासकीय नियमानुसार मिळणार आणि त्याही पलीकडे जे जातीचा संवर्ग आहे तो खुला आहे. खुला असण्याचं कारण म्हणजेच लक्षात ठेवायचं की हे जे संस्था जी आहे ते अल्पसंख्याक संस्था आहे. अल्पसंख्याक संस्थेमध्ये निघणारे मग तो म्हणू की भाषिक असो, त्यामध्ये निघणारे कोणतेही पद असेल ते खुल्या प्रवर्गातील असेल. तरी गरजू व इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रतीसह स्वखर्चाने दिनांक 15/11/25 रोजी शनिवारला सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखत आहे. प्रात्यक्षिक, लेखी व तोंडी 3 प्रकारच्या. तर समजून घ्या, या मुलाखतीस माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत उपस्थित राहावे. हे आश्रमशाळेचे असू शकते. तर ॲडव्होकेट शंकरराव राठोड माध्यमिक आश्रमशाळा व बळीराम राठोड विमुक्त जाती भटक्या जमाती कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ रुईमध्ये हे संस्था आहे. ओके. सचिव आहेत या ठिकाणी शंकर शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ रुई, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. मोबाईल नंबर पण दिलेला 9823062425. ओके. ही जाहिरात आहे नागपूर मेन पेजवर 11 पेज नंबर 11वर 8 नोव्हेंबर 2025ला ही जाहिरात आलेली आहे. ही 100% अनुदानित संस्थेची आहे. बघा, 100% अनुदानित. ओके. श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळ दिग्रस, तांडा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड स्थित बापटनगर, चंद्रपूर द्वारा संचालित. हे चंद्रपूरहून संचालित केले जाते आणि ही आहे तालुका तालुका ज्योती, जिल्हा चंद्रपूर. विठ्ठलराव जाधव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय. ओके. तर 100% अनुदानित संस्था. या ठिकाणी पदांचे नाव दिलेले आहेत. बघा, एक स्वयंपाकाचं पद आहे, 10वी पास पाहिजे. दुसरं कामाटीचं एक आणि मदतनीसाचं एक, असे 2 पदे. सर्वांना दोघांनाही 10वी पास पाहिजे. वेतन भत्ते 7व्या वेतन आयोगानुसार मिळणार आहे. प्रवर्ग क्रमांक आहे अनुसूचित जमातीचा, इतर मागासवर्ग किंवा सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग. या 3पैकी कोणतेही एक पद इथे घेतलं जाईल. आणि दुसरं जे महत्त्वाचं आहे, अनुसूचित जाती जमाती किंवा भटक्या जमाती बमधून कोणतेही 2 पदे निवडलं जाईल. यापैकी एक आणि यापैकी एक, अशा प्रकारे. तर एकंदरीत 3 पदाची जाहिरात होती. याची समजा मुलाखत जी आहे, मुलाखतीचा उल्लेख नाही केला, पण हे 24/11/25पर्यंत खालील पत्रावर अर्ज करावेत. पण ते आवश्यक जातीचा दाखला व शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राच्या झेरॉक्स कॉपी सोबत. अर्जात न चुकता जातीचा उल्लेख करावा. पत्ता आहे सेक्रेटरी श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण मंडळ, स्थित गजानन मंदिर रोड, वार्ड नंबर 53, प्लॉट नंबर 16, नॅन्सी विल्ला समोर, बापटनगर, चंद्रपूर, तालुका जिल्हा चंद्रपूर, 442401. मोबाईल नंबर दिलेला आहे. अध्यक्ष सेक्रेटरी यांची सहीनिशी हे जाहिरात दिली. ओके. तर अशा प्रकारे दुसरी जाहिरात होती अनुदानित, जिल्हा चंद्रपूरची. संपूर्ण वेळ किंवा पूर्ण वेळ जे आहे ते दिलेलं आहे. या ठिकाणी इयत्ता 6वी ते 8वीसाठी मराठी माध्यमाची, वेतन श्रेणी 16,000 रुपये, पदसंख्या 1, प्रवर्ग खुला, कारण का हे अल्पसंख्याक, मुस्लिम अल्पसंख्याक. तर हे शिक्षण सेवक इयत्ता 6वी ते 8वीसाठी TET पेपर 2 उत्तीर्ण असायला पाहिजे. BA असो, MA असो किंवा BSc MSc असो, BPE किंवा BPEd नसेल तर MPEd असेल तर चालेल. तर या ठिकाणी संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे ओपनमध्ये निघणारी जागा जी आहे ती ओपनमध्येच निघणार. आणि हे 25/11/2025 रोजी मंगळवारला सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत स्वखर्चाने राष्ट्रीय विद्यालय भिवापूर, तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर
पारवे पेट्रोल पंपाच्या मागे प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे. हे तुम्ही माहिती वाचून घ्या. ओके, हे बघा, ही माहिती वाचत चालला. अशा प्रकारे ही जाहिरात होती. ही जोसेफ कॉन्व्हेंटची एक जाहिरात आहे, हे पाहून घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट 100% अनुदान हे परत आहे. गंगाराम नाईक, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, आंबे, धानोरा, पोंभुर्णा जिल्हा, चंद्रपूर. 100% अनुदान येते. हे बघा, याचे एक्सप्लेनेशन जास्त करत नाही कारण व्हिडिओ मोठा होईल. तर हे पाहून घ्या. मी असं हळूहळू सरकवतो, तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या. उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाचं MSc BA रसायनशास्त्र द्वितीय श्रेणी शासन नियमानुसार. ओके, हे ओके. तर हे लक्षात घ्या. BA यापैकी आहे. स्वयंपाकी हे आणि कामाटी हे. ओके, सर्व 7व्या आयोगानुसार. आणि ही आता आपण ज्या जाहिराती दाखवल्या त्या जाहिराती या ठिकाणी आहे. फक्त त्या 2 वेगवेगळ्या दाखवल्या होत्या, यांनी आता हे एकत्रच दाखवले. ग्रो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.